नमस्कार मंडळी, मी योगेश तुंबडे तुमचं स्वागत करतो योगी के व्लॉग या चॅनलमध्ये. तर आपला व्लॉग एन्जॉय करताय ना, तर असाच आपला व्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. तर काल आलो होतो आम्ही गावाला, म्हणजे वाणगावला. तर आज जाणार आहोत आम्ही ढाणूला मदनताईच्या मुलाची हळद आहे, म्हणजे तुषारची हळद आहे. तर बघू तिकडे आजचा कसा एन्जॉय होतोय आणि कशी आपली मंडळी म्हणजे आपली फॅमिली एन्जॉय वगैरे करते ते तुम्हाला दाखवतो. अशाच आपला व्लॉगमध्ये स्टे ट्यून राहा आणि असाच आपला व्लॉग पुढे बघत राहा. चला भेटूया पुढे. सो गाईज, आत्याने आणलेत मस्त ताडगोळे आणि हा आपला आता ताडगोळा खाईल. हा आहे ताडगोळे. चला तुम्हाला सांगितलेलं आपल्याकडे ताडाची, चिकूची आणि याची चिंचची झाडं लय आहेत. आणि हा ताडगोळा आता हे ताडगोळे वाटतं एकटाच खाईल, सगळ्यांची वाट बघणार नाही. तर गाईज, आत्यांनी मस्त सकाळ सकाळी ताडगोळे आणलेत काढून. आता ते खाऊ जरा. चले कायलू येतो तिकडं वर आहे. हां, खाऊ जरा मस्तपैकी. चला. हा, मेरा जुनून है मेरा वजूद मेरा नाम मेरा काम. तर गाईज, वहिनी मस्त चुलीवरचे पोहे बनवलेत वहिनींनी मस्तपैकी. बघा आता झालेले आहेत रेडी चुलीवरचे पोहे. चला आता बघू, थोड्या वेळाने खाऊ. तर गाईज, विषय असा आहे, ढाणूला जाणार होता आज, म्हणजे तुषारची हळद आहे. तुषार म्हणजे आपल्या मदनदाचा मुलगा. तुम्ही थर्ड व्लॉगमध्ये बघितलाच असेल, आम्ही ढाणूला गेलेलो. त्या व्लॉगच्या मी लिंक पण टाकतो, तो व्लॉग पण बघा कशी काय त्या व्लॉगमध्ये धमाल झालेली. आणि बघू आता असं स्टेटून राहा आपल्या व्लॉगमध्ये. बघू आता कसं काय चाललं आहे, आता कोणाचं काय ते दाखवतो तुम्हाला. तयारी वगैरे सगळ्यांची. वहिनीने तिकडे आता पोहे बनवलेत मगाशी, तर खाऊ. आणि त्या आता चालू आहेत ताडगोळे खायचे. काय वारो, आता त्यांनी ताडगोळे दिलेत. हां, पण ताडगोळे खायचं बोललो तर कसं त्याला सोडायला लय वेळ लागतो ना. हां, नाही बाय, आपल्याला नाही प्रॅक्टिस. बघू. आणि आत काय चाललंय, आखी बसलाय वगैरे मस्त. कशावरचे चुलीवरचे पोहे ना. हां, खाऊया ना आता. हां, चला काहीच बघू आता पुढे कसं काय होते. स्टेट टून आपला ब्लॉग बघतच राहा असं आता. आणि आमचा ताडगोला आलाय डिश घेऊन. आता या डिश मध्ये मस्त पोहे खाऊ. काय बोलतो दीपक? कोण कोण यायला निघाले आता तिकडनं? भास्करची बायको आणि 2 पोरं आहेत आणि एक पियुष आहे. अच्छा अच्छा, 2 पोरं. एजे आणि वाटतं हा येतोय नील. हा, आय थिंक सो गाईज. भास्करदा आणि त्याची वाईफ वगैरे आणि पियुष आणि कोण आपले 2 मित्र आहेत तिकडनं यायला निघालेत. बघू आता ते कधीपर्यंत पोचत आहेत. तर सकाळी तर निघालेत. चला या ताडगोळे खायला. कायरा काय करते? हा, कायरा पण पोहे वाढायला लागले. अरे वा. तर गाईज, मस्त झालेत पोहे वगैरे खाऊन. वहिनीने चुलीवरचे पोहे बनवलेले सगळ्यांनी खाल्ले. ताडगोळे पण खाल्ले आपण. मजा आली. बघा आता आपला गावाचा नजारा आणि दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा आपली घरं, गावातलं घर कसं आहे. तर हे बघा गाईज, हा आपला जुनावाला घर. त्यानंतर हा रस्त्यामध्ये मस्त इकडे रोड आणि असं आल्यावर हा त्यानंतरचा घर. मस्तपैकी सगळे इथं टाइमपास करताय. हे बघा तुम्ही मस्त. हा इथे इथं रूम. हा, त्यानंतर इथे किचन. हा भाऊ. आणि हा मागे मस्त अंगण घराच्या. हे वॉशरूम, टॉयलेट. आणि कायरा खेळायला लागले झोका. आता जाऊ त्या घराजवळ. तर ह्या घरातून बाहेर निघतोय. तर हा सगळ्यात आपला ओल्ड घर. हा वाला ओल्ड घर आहे, मुख्या बसलाय ते. आणि त्यानंतर लास्ट इयर पूजा झाली. हे लावले तिकडे पताके. त्यानंतर लास्ट इयरला पूजा झाली. हा तो नवीन घर मी दाखवले सगळं आपल्या फर्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा रूम जर्नी दाखवलेली आहे. त्या घराची मस्त पूजा, मस्त हॉल आहे. त्यानंतरला हा इथं बेडरूम. ते एक बेडरूम आहे आणि किचन मस्त वाटतो.
आणि याच्या मागे पण ओपन पद्धतशीर मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात आहे. फुल एन्जॉय चालला इथं आपल्या लोकांचा. चला गाईज भेटू मग थोड्या वेळाने. बोल होती कायरा, बोल. झोपायची व्हिडिओ काढू तुझ्या. ओके ओके झोप. कायराने आवाज दिलाय, बोलते पप्पा माझी झोपायची व्हिडिओ काढा. गाईज यायला बोललो जाऊ जरा गावात जरा चालत तिथे पुढच्या पाड्यात. तर हा भाई जरा अजिबात चालायला बघत नाही. आलाय ताडगोला त्याच्या पुढे असा तरी चालायला बघत नाही. रात्री काय हा मग रात्री पण लगेच भाई जेवला विला झोपला. अरे मग विषय आहे का भाई. चाल हे भाई चाल दोस्ती यारी दाखवा तुमची. तारपा तारपा हो दे चल. हा तर गाई तारपा चालला इथं. पारोला पाडला असता आगे. चालता चालता तारपा. हे आजची प्रॅक्टिस आहे भाई. हा आज हल्दीमध्ये फुल धमाल. सो गाईज ही बघा मस्त ताडाची झाडं. मस्त इथूनच ताडगोळे. हा बेटा हा आलो आलो बेटा. नुसती ताडाची झाडे बघा गाईज. हा 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 इथूनच सकाळी त्या कैलूने ताडगोळे वगैरे काढले आणि आत्याने वगैरे मगच कट वगैरे करून ठेवलेले आम्ही उठायच्या आधी. मग ते सकाळी आत्याने वगैरे दिले आणि मस्त खाल्ले. म्हणजे सगळ्यांनी 2 थैल्या भरलेल्या असे एवढे ताडगोळे होते. आलो मस्त आता इथे ताडगोळ्याची झाड आहेत सगळे इथे. कायराचं चाललंय खेळणं. 1 hour later. सो गाईज आता आम्ही चाललोय रेखाताईकडे. मग रेखाताईकडे जाऊ नंतरला जाऊ पुढे ढाणूला. आता निघतोय रेखाताईकडे. सगळे पटापट रेडी झालेत. म्हणजे 10 मिनिटाची रनिंग आहे. तर जाऊ. गाडी वगैरे बोलवले. इको टमटम आहे आणि प्रितेशची गाडी आलेली आहे. ती जाऊ आणि जाऊ रेखाताईकडे. मग नंतरला ढाणूला. चला भेटूया मग. कसं काय आता पुढे होईल तर सांगतो. तर गाईज निघतो आम्ही आता रेखाताईकडे. अर्धे या गाडीत जातील, अर्धे ही गाडी बोलवले आणि बाकी जे बाईकवरून वगैरे येणार आहेत ते येणार आहेत बाईकवरून. दादा भेटू मग 4ला निघशील ना तू. हां चल. दादा वगैरे 4ला निघणार आहे तिकडनं ढाणूवरून. जाऊ. चला जाऊ आता रेखाताईच्या इकडे. चला सगळे निघाले. त्या गाडीत अर्धे बसतील त्या गाडीत आणि बाकी बाईकवरून येत आहेत. चला चला गणपती बाप्पा. चला गाईज निघालो आता रेखाताईकडे आपल्या आत्याच्या इथून. हा तर गाईज जरा मेडिकल जवळ थांबलो. पारोला जरा सर्दी झाले. काल समुद्रात पण भिजली थोडीशी ती आणि मग सर्दी झाली. हे काय काय घ्यायचं. हां सर्दीवरची गोळी. सर्दीवरची गोळी द्या आता. पारो सर्दीवरची घेतली. अजून काय नाही ना. विक्स पण पाहिजे. हा ते काय दिले ना त्याच्यातच. तर पारोला झाले थोडीशी सर्दी वाटतं त्यामुळे गोळी वगैरे घेतली. सो गाय जस्ट पोचलोय आता आम्ही. ते लोक आधीच आले. भास्करदा पण आला मस्त वन साईड. आलो आम्ही जस्ट पोचलो रेखाताईच्या घरी. हे बघा घर. आणि म्हणजे कसं आहे आपला हा जो धापशीपाड आहे आणि आता होतो आम्ही तिकडे आत्या घरी म्हणजे ओसारवाडीमध्ये. हा स्टेशनच्या या साईडला आणि तो स्टेशनच्या त्या साईडला. म्हणजे ईस्ट वेस्ट किस्सा असतो ना तसा आहे. ते वेस्टला आणि हे ईस्टला. मग आत्या तिकडचं घर आत्याचं कसं स्टेशनपासून आपण टमटममध्ये बसून वगैरे गेलो की आपला किती 20 मिनिटामध्ये. आणि इकडनं हा जर आलो तर 10-15 मिनिटाचा रूट आहे. सगळे लोक पुढे आले कारण आम्हाला जरा फाटा लागला तिथे. म्हणजे ट्रेन येत होत्या म्हणून तिथे फाट्याजवळ थांबलो. मग तो सुटल्यानंतर आम्ही इकडे आलो पुढे. चला जर भेटू डायरेक्ट जाऊ आता भास्कर दादा. दादा कसा झाला प्रवास. मस्त ना. मस्त. किती ट्रेनने आला. त्याच 10-20 म्हणजे आम्ही आलो त्याच ना. हां दादा पण. आणि कोण कोण आले. एजे वगैरे आला वाटत. आमची 3 मुलं. अरे वा. एजे पण आलाय. नील आहे. पियुष आहे. चला आणि वहिनी पण आल्यात. म्हणजे हे लोक पण 10-20च्या ट्रेनने आलो जसं आम्ही कालच्या ट्रेनने आलो तेव्हा.
आणि रेखाताईचा आपला जो हा रूम आहे हा तो आपण त्याचा एक्सप्लोअर केलेला आहे आपण तो सेकंड व्लॉगमध्ये तो बघा सेकंड थर्ड व्लॉगमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये नाहीतरी सगळे व्लॉग आधीचे गावाचे टाकणार आहेत ते पण व्लॉग गाईज नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. आंबे हा हा हे वेगळे आहेत ना आंबे हा बसून पण वहिनी बोलतात आंब्याला हात लागू शकतो एवढे जवळ हा आंब्याच्या तिथे चिकूच आणि ते जाम नाही काय तर हा ते पण आहे तिथं ताईने सगळं लावलेलं आहे. ताईचं कसं आहे घर आहे मागच्या साईडला ताईने कुपन वगैरे केलेलं आहे. चला गाय जाऊ आता जरा घरात चला. हा रॉकी तर सगळ्यांचं स्वागत भुंकूनच करतो त्याला बांधायला लावले रॉकीला आणि सगळे आता रेस्ट करतायत जरा 15-20 मिनिटाच्या अंतरावरून आले आणि सगळे इथे आता मस्त एन्जॉय करायला लागलेत. ताईला बघू कुठं आहे ताई ताई नानी ताई नाही बोलतात कुठे ताई अच्छा ताई मच्छी घ्यायला गेले ठीक आहे ताई आल्यावर भेटू. ताई नाही तरी काल भेटली ना चिंचणीला वगैरे कुठे आहेत मम्मा वगैरे कुठे आहेत नाही टेरिसवर गेल्यात ग. चल टेरिस बघायचं होतं ना तुला चल चल आत्याचा टेरिस बघ चल. काय झालेत सगळे आता टेरिसवर ओके ओके हा बघा इकडनं व्ह्यू मस्त हे बघा मस्त निसर्गाच्या सानिध्यातलं वातावरण मस्त कायराचा झोका इथं पण चालू झाला आता कायराचा झोका नाही पडणार बेटा खेळ खेळ हा हा खेळ खेळ बघ बाबू पांड्याला लागेल ना बोल त्याला उड्या नको मार कायरा तुझ्यासून मोठा आहे पांडा हा तर गाई तिथं झालेत रॉकीचे विषय काय बोलतो रोहन रॉकीचं जरा मीटिंग पिरियड करून द्या नको त्याचे 2 आयटम आहेत काय बोलतो हा 3-4 आयटम आहेत तरी सगळ्यांवर भोकत असतो आता भुकणार ना तुम्ही तुंबलेला रॉकी नाही रे भाई नाही भाई तो दिसतोय पण ना कडक आतनच भाई त्याचा आयटम कुठं तो तुंबलेला वगैरे असेल काय दादा दादा लागलाय ताडगोले खायला दादाचा रानमेवा चालू पण झाला इकडं मस्त काय जे काय ओ हो लिक्विड बोले का प्रसाद आलाय कुल्फीवाला हे लोक घ्यायला लागलेत कुल्फी आज थोडं हे टेम्परेचर थोडं वाटतंय ना उन्हाचं काल नव्हतं एवढं मँगो का मँगो चला आईस्क्रीमचा भंडारा लागलाय हा घ्या तुला कोणती रे बाबा दादा ताडी फ्लेवर है आइसक्रीम में दादा ओ दादा कप मांगता ताडी फ्लेवर है क्या आइसक्रीम में कप दे ना मँगो बरोबर ए तुला कुठली पाहिजे तुला हा कोणती सर्दी कम होएगा ऐसा आइसक्रीम दो सर्दी जिससे कम होएगा ऐसा इसको आइसक्रीम दो इसको सर्दी होएगा इससे होएगा कुल्फी खायला कुल्फी घ्या थंडगार गारेगार कुल्फी. तर गाई सगळे लागलेत किचन मध्ये. ताई काय काय आणले मच्छी हा ताईची झाली जरा धावपळ कारण की आम्ही आलो अचानक आलो येणार होतो इथे उद्या पापलेट आणि कोलबी हा ही कोलबी हा सोललेली कोलबी आणि ही कोलबी आणि पापलेट. ताईची जरा गडबड झाली कारण आम्ही उद्या येणार होतो आणि आज हे लोक पण लागले सगळे इथं किचन मध्ये हा चला लागले इथं चिंच वेल पाडायला इसले तिला एक चिंच पाडायला लागले. पाड बेटा पाड. कायरा वगैरे इकडे खेळतायत भांडी हे चिंचवेल पारोच्या आवडतंय खा दिशा लागले मच्छी वगैरे साफ करायला कोलबी साफ केली तिने आता पापलेटे करायला लागले. वहिनी पण इथं भिडला जातात किचन मध्ये सगळं चालत जोरदार तयारी जेवणाची मस्त
बनाव बनाव. काय बोलशील मग संध्याकाळी हल्दीचा काय विषय धिंगा ना? हा कसं काय नाचणार काय तारपा विरपा का? हा कसा कसा दाखव ए मला खबर आले अरे कारभारी राजा तो आमच्या घरात आजला. बहिणी गेली भावाचे संगे. नऊवारी साडी क्रिकेटचा राजा वाईट इंग्लंड चेन्यावाली. तर गाईज आता इथं चालू झाले गजरे वगैरे विणायचे. म्हणजे कसं तिकडे आता हल्दीत जायचं आहे डहाणूला म्हणजे घालायला होतील. तर भास्करदा ट्रेनमधून ही फुलं वगैरे दादरवरून आणली ना. आता दादरवरून फुलं वगैरे घेऊनच आल्या. आता पारो वगैरे वहिनी वगैरे बसल्यात. म्हणजे हा ट्रेनमध्ये गजरे बोलतो विकायला पण लागलेला. हां का बोलतो हां एक बाई त्याची ट्रेनमध्ये ते विकत बोलत होती द्या आम्हाला. म्हणजे सेलिंग पण करत आलं घ्या गजरे घ्या असा दादा ट्रेनमधून सेलिंग पण करून आलाय. चला तर काही झालं मस्त सगळ्यांनी डान्स वगैरे केला. जरा रिवो वगैरे पीत वगैरे बघते मगाशी खेळलं वगैरे. आता जेवायला बसलेत गाईज सगळेजण बघू शकता. मस्त तांडा बसलाय जेवायला. पापलेट कोळंबी आणि शेंग पापलेट कोलंबी आणि शेंग जेवा गाईज या जेवायला मस्त पापलेट फ्राय आहे, कोलंबी आहे, भात या. आला इथे फ्रीज रिपेअर करायला. काही दहशत बघा ना मागच्या दरवाजातून पाठवलं. रॉकीची दहशत बेकार आहे. आता ताईने त्याला समजायला लागलं तर भोकणार होता तो. त्याला पाहजवला भाई सर्व्हिसिंगवाल्याला मागच्या दरवाजातून घाबरला. तर गाईज मस्त दाबून चबून जेवला. आता आपले महिला मंडळ जेवत आहेत. कोलबी पापलेट वगैरे मस्त. गाईज सगळे बाहेर बसलेत. हा बघा कसा झोपलाय. हां सगळे बसलेत भाई. असा झोपलाय ना तो. असे काजू दोन बाहेर आहेत असे त्याचे खड्डे पडलेले काजू. खतरनाक. अरे खतरनाक. अरे बेकार झोपलाय. काय खेळण्यामध्ये तुझ्या काय हा कोण आहे? अच्छा बाबू आहे हा ना. विषय असा होतोय की व्लॉगमध्ये मध्ये थोडा शूट घेतोय. काय वेगळं समजू नका. कारण की ना कायरा वगैरे आले ना तर ते कसं
तिच्यासोबत पण थोडं राहायला लागतं आणि ती नुसती पप्पा करते आणि कसं सगळं पुरा प्लॅनिंग जरा मॅनेजमेंट वगैरे करायला लागतं म्हणजे कसं काय जायचं किती वाजता काय निघायचं म्हणून थोडे असे फुटेज थोडे मिस होत आहेत पण आपला व्लॉग कंटिन्यू चालूच आहे तुम्ही असंच व्लॉग बघत राहा पुढे स्किप करू नका चला कायरा काय करते हां मेकअप करते करा पटपट करा मेकअप चाललाय इथं कायरा मेकअप करते तर गाईस डोडो आणि पुष्पा यांनी करवंद मस्त रान मेवा काढतायत झाडावरून काळी मैना हा काढ पुरा भरलाय रे पुरा भरलाय तिकडे भास्करदा पण काढतोय मस्त चांगले मी पण हे खा ते लाल लाल काय होतं धामना पण जमा केले आपण विचार केला तेव्हाच लागतो काळे मस्त गाय जिथं फुलं वगैरे सगळे असं करवंद धामणं मस्त चिकू आंबे दाखवले ते मगाशी मस्त सगळे ते सगळ्या प्रकारची झाडं आहेत चिकू वगैरे मस्त चिकू तिकडे फेमसच आहे चिकू चिंच वगैरे खतरनाक हे बघ काढले बघ बाबांनी बघ म्हाताऱ्याचे केस काढले बघ बुड्डी का बाल उड बघू आता मग मंडेला पण डाल तर थांबू हवा ना मग आपण आणखीन मजा करू चालेल हा स्पेशल आहे तुम्ही हो चला बाय रोहन सरप्राईज ठेवलाय ताईनी बाजारात नेईन तुला पाहिजे त्या घेन देईन अगं ये पोरा येतील का माझे माघारी हारी काय सरप्राईज आहे रोहनला आंबे लागले हा आता 3 वर्ष झाली आंब्यांना पण लागलेत आंबे गेल्या वर्षी खूप लागलेले यावर्षी कमी आहेत गेल्या वर्षी जास्त लागलेले काही झाडांना पण 5 वर्ष फळ येऊ नाही राहायचं काढत राहायचं मोहर आला ना काढून टाकायचं मग 5 वर्षानंतर माहिती येतात ना पोरांना पाहिजे ना 5 वर्षानंतर येतात ना मग जास्त फळ येतात ना बसून ही धामणं संपवली आम्ही आता काढलेली एक नंबर लागतात हा रानमेवा बोललो ना ते मी तर गाईज सगळे फ्रेश व्हायला लागलेत आणि हा बघा हा अजून झोपलाय त्याला काय बोलायचं ह्याची झोप म्हणजे तुम्ही त्या व्लॉगमध्ये पण बघितलं असेल कसा गाडीतच झोपलेला इथं आलेलं तेव्हा मुक्या अरे उठ रे जायचं आहे ना भाई चला सगळं आता तयारी करून निघायला लागले हल्दीला सो गाईज आम्ही झाला तर रेडी हल्दीसाठी चालतो मुक्या आता चालू आहे फोटो शूट अख्खी काढतो फोटो वेस्टी सगळे दादा सगळे रेडी झालेले आहेत बघा आता आपल्या महिला मंडळाचं काय हा भाऊ आणि इथं पारो पण रेडी होते पायलची राहिले तयारी गौरी सगळे आता हे लेडीज लोक राहिलेत बाकी सगळ्यांची झाले तयारी आता जाऊ धानूला हल्दी मचवायला तुला तो माहिती आहे का असं बोल त्याची रील व्हायरल होतात बघ तो असं बोलतो चला व्यांच्या जाऊ व्यांच्या मस्त तिथं हल्दीमध्ये मच्छी व्यांच्या मस्त नाचू तारवा व्यांच्या तुषारला हळद लावू काय व्यांच्या एकदा फुल टाइमपास करे व्यांच्या माहिती आहे ना तुझ्या रील खतरनाक हा फुल फाडून टाकू व्यांच्या दाखव कसा आपला डान्स असतो व्यांच्या माहिती आहे तुझ्या रील खतरनाक मजा नुसती मजा व्यांच्या आता झाले सगळ्यांची तयारी आणि हिची कायराची बडबड अजून तयारी राहिले काय बोलते सो गाई झाल्यात आता मस्त गाडी बसो आता सगळे अर्धे या गाडीत जातील आणि अर्धे आपल्या त्या गाडीमध्ये मस्त जाऊ सगळेजण आता मस्त हळदीला ढाणूला 40-1 मिनटात आहे आता प्रवास असेल म्हणजे वाणगावच्या पुढचं स्टेशन ढाणू आहे पण आपण कसं वाया रोड जाणार आहे आता हळदी मचू मस्त बसू आता ह्याच्यात मस्त जाऊया हे लोक बाकीचे बाईकने येतील बाकी त्या गाडीत बसून येतील चला बसूया चला
चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चलो डानू चला चला गाईज निघालो आता. हे बघ आलं बघ तारप्याचं. हा तो स्टेशन तिकडे. मस्त आता समुद्र नुसता समुद्राच्या किनाऱ्यावर आपली गाडी चालली मस्त. हा रोड आहे मस्त असा काय समुद्र पद्धतशीर व्ह्यू कायदेशीर एन्जॉय करू आज कायदेशीर. बघा व्ह्यू तर बघा काय. तर गाईज फायनली पोचलोय मस्तपैकी. सगळे आता गाडीतून उतरत आहेत. हे सगळे उतरायला लागलेले आहेत. चला हा बघा एंट्री गेट आलोय मांडवाजवळ. हल्दी मचू आज. चला काय आता एंटर करतोय. गाणे पण चालल्यात बघू. हे चला मागं पण मार. हे या. हा बसलो तिकडे. तर गाईज आलोय सगळे एंटर मारले इथं. आता आरती आत्या वगैरे सगळे इकडे आहे. दादा पण आहे मदन दादा. तर गाईज आपली सकवात्या रवात्या तर पुढे झाले. मामा पण आलेत आपले तनाशीचे. विपुल भाऊच्या आई वगैरे सगळे आलेले आहे. सगळं आता आरतीचा प्रोसेस चालला इथं मंडपात. मस्त पद्धतशीर मांडव बिंडव टाकलेला आहे मोठाच्या मोठा. आता बरे आहे ना. लवकर आले रे. आता आपल्या आधी येऊन राहिले. चला अजून आरती चालूच आहे आपला मॉपची. वन साईड नाचायचा मूड झालाय. चला तर गाईज आपला नवरदेव आलाय मस्त. पोली तुषार एकदम मस्त. तर गाईज याची आलं आहे आपल्या तुषार आपला पुत्र आहे दादाचा मुलगा. आज मशी आलं काल दाखीवर ना. आपला दादा पण पोचलाय निलय दादा आणि नरेश दादा पण आलाय मस्त. आज मचुया हळद बोल भाई लोग मिलके मचाएंगे आज पाच काढा. नवरदेव पण आहे बोल धिंगाणा घालू. काहीच विषय असा आहे. हा इकडे मंडप आपला घर आपल्या इथं घर आणि बाजूलाच समुद्र आहे मस्त. आता काळोख झालाय पण जातो आम्ही आता समुद्राजवळ. टॉर्च लावून दाखवतो. टॉर्च लावून चला समुद्राजवळ पुरी गँग. बॅग दे ना. अरे माझे गॅजेट आहे त्याचे. चेन खोल ना. चेन खोल. चेन खोल. भाई गॅजेट आणलेत आपण. टॉर्च बीच आपण कसं तयारीत निघतो ना सगळं. अरे नाही आपण नाही दुसरा भाऊ गॅजेट आहे सगळं. काय कसं आपण निघतो ना टॉर्च बीच घेऊनच निघतो कुठं पण. पियुषकडे बॅग होती आता घेतलं आपलं गॅजेट सगळं. ते आवाज टिक टिक बिकटिक. चला काय बघ आपला टॉर्च मस्त टॉर्च पद्धतशीर. मार बाय पब्लिक बघ सगळी पब्लिक बघ. झोम बिन सगळे बघा. झोम हा छोटा आहे कवट्याच्या शर्टावर मारा बघ. हा छोटा हा बघ झोम बोलाता बघ उजेड हा बघ पद्धतशीर. चला
काहीच विषय असा आहे, आपला समुद्र म्हणजे बाजूलाच घर आहे आणि इकडे बाजूला असं समुद्र आहे. आता एकदम तुम्हाला पुरा समुद्र बघायचा असेल तर आपला व्लॉग क्रमांक 3 बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणारच आहे. सकाळी वगैरे तुम्हाला सांगितलं. तर गाईज चला बघाय मस्त. आता आहे आता कसा अंधेरा झाला आहे म्हणून समुद्र दिसत नाही. खेकडा पकडला, अरे वा. ठीक आहे सोडा आता त्याला. चला रात्र झाले. कोणी पकडला? तुम्ही? अरे नीलनी पकडला. ओके ओके ओके. कायरा खेळायला लागले नुसते टॉस सोबत टॉर्च मारायला लागले. मजा चालले. तिकडे बँड बिंड पण चालू झाला हल्दीचा मस्त. दुसरा पकडला आहे. तर गाईज बघा, ज्योतीच्या आईचा व्हिडिओ कॉल आलाय रोहनच्या सासूंचा. हा बोल पारो, काय बोलते? नवीन नवरीला आम्ही रात्रीचा समुद्र दाखवायला आणलाय. अरे समुद्र म्हणजे तुम्हालाच उशीर झाला तयारी करायला. जाऊ दे चल, काल बघितलंच ना बीच. चल, लेडीज लोकांनाच वेळ लागतो कधी पण तयारी करायला. 4 वाजता जेवलो ना. नाही कोई बात नाही. चल जाऊ दे. आहे मी आधीचा व्लॉग केलाय ना. काय चालू होतं मग अशी. चल काय नाही, बैठकीला बसतायत ना बसणारे. आपण पण जरा थंडा बिंडा मारू, जरा रिओ वगैरे. तू पण रिओ मारा का? रिओ ना. रिओ दादा तू लिमका ना. ठीक आहे थंडा बिंडा मारू आता. परत जाऊन सागर किनारे लेडीज लोकांना वगैरे बसू, मस्त एन्जॉय करू. चला. तर गाईज बघू शकता, टोप भरून मस्त जेवणाची तयारी चालली. इथं चुलीवरचं जेवण आहे. चुलीवर मस्त ही डाळ आहे मस्त. हे मस्त अफाट चिकन बनवलेलं आहे. तर ना चुलीवरचं जेवण मस्त. चुलीवर जेवण चालू आहे गाईज. फुल धमाला. आता मच्छूया मस्त. जेवणाची सोय पण चालू झालेली आहे इथे. आणि जेवण इथं मस्त रेडी होते. भात वगैरे चुलीवर. हां मस्त चुलीवर जेवण चालू आहे गाईज. पद्धतशीर. गरम मसाला, चाट मसाला मी डिक्कीत ठेवला सो गाईज मस्त इथं आता सागर किनारे बसलोय. पार्टी चालली मस्त. जरा हल्दीची पार्टी चालली पद्धतशीर. सगळे बसले. थंडा वगैरे थम्सअप वगैरे मस्त चालू आहे. चला दादा वगैरे सगळे बसलेत. पद्धतशीर बीचच्या किनारी बसलेलो आहे. काळोख झालाय. चला या मग एन्जॉय करायला तुम्ही पण. हॅलो